पहिला लेजंड आणि जाते सर पहिल्या चेंडू वरती येते चौकार आणि चौकाराने खातं देखील ओपन केलेलं आहे. मजा घ्यायचा आनंद घेत आहेत या खेळाचा क्रिकेटचा. स्वेअर मारा देखील आहे. स्वेअर मारा 5 धावा खात्यामध्ये जोडल्या जातील. शैलेश जाधव यानंतर आपण ऐकूया शैलेश जाधव यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं शैलेश जाधवला. आता आपण पाहूया समालोचन कक्षामध्ये आपला आवाज ऐकूया शैलेश जाधव यांना. धन्यवाद मनीष साहेब. चालू असलेला सामना लेजंड लीगचा सामना तामोण लेजंड आणि दमामी लेजंड यांच्यामध्ये चालू असलेला हा सामना आणि उत्कृष्ट असा शॉट मारलाय दिनेश हरावडे यांनी. आता स्ट्राईक साठी आहेत ते चंद्रकांत कांदेकर, एक नावाजलेले असे अनुभवी ज्यांनी आपल्या काळामध्ये खूप सारे असे चौकार षटकार मारले असे. एक कागद आणि गोलंदाजी करतायत ते आनंद हरावडे. बघूया आनंद हरावडे स्ट्राईक करतील ते दिनेश हरावडे. अंपायरचा निर्णय वाईटचा चेंडू या वाईटच्या रूपाने धावसंख्या जाऊन पोचते ती 11. पुन्हा एकदा काहीसा एक धाव या धावसंख्येबरोबर धावसंख्या होते 12 बिनबाद 12. गोलंदाजी करतात ते आनंद हरावडे. त्यांचा सामना करतील चंद्रकांत कांदेकर. एक उत्कृष्ट असा शॉट मारलेला आहे चंद्रकांत कांदेकर यांनी. लेग साईडच्या डिसेंट ओव्हरला चेंडू. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी. बघूया दुसरी धावी पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात का बघूया. या 2 धावेवरती समाधान मानावं लागेल चंद्रकांत कांदेकर यांना. गोलंदाजी करतायत ते अनंत हरावडे दमामी लेजंड कडून. बघूया काय करतायत ते. एक उत्तुंग असा शॉट बघूया. खरोखरच या लेजंडने आपल्यासारख्या खेळाडूंना खूप मोठे मोठे असे अनुभव दिलेत. त्यातील हा एक शॉट बघ आणि चौकाराच्या दिशेने चंद्रकांत कांदेकर यांच्या बॅटमधून. आणि या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीत धावसंख्या जाऊन पोचते ती 18 धावा. बिनबाद 18 अशी धावसंख्या तामोण लेजंडची. आणि दमामी लेजंड कडून दुसरं षटक घेऊन आले आहेत ते प्रकाश भागणे. एक नावाजलेले असे गोलंदाज ज्यांनी आपल्या कारकिर्दीत खूप मोठं असं नाव केलं असे गोलंदाज. बघूया काय करतात ते. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली आहे दिनेश हरावडे यांनी. पुन्हा एकदा स्ट्राईक साठी चंद्रकांत कांदेकर, एक नावाजलेला असा फलंदाज ज्यांनी खारी पट्ट्यामध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये खूप मोठं असं नाव केलं होतं असं चंद्रकांत कांदेकर. बघूया एक उत्कृष्ट असा शॉट. बघूया चौकाराच्या दिशेने आणि एक सुंदर असा चौकार. बघूया प्रकाश भागणे आपल्या गोलंदाजीवरती आपला किती अनुभव हे करतायत ते बघूया आपण. पुन्हा एकदा प्रकाश भागणे स्ट्राईक करतील ते चंद्रकांत कांदेकर. बघूया चंद्रकांत कांदेकर यांचा उत्तुंग असा शॉट. बघूया एक जबरदस्त असा शॉट मारलेला. खरोखरच अनुभव काय असतो तो या शॉट मध्ये आपण पाहिलं असेल असे चंद्रकांत कांदेकर. एक उत्तुंग असा चौकार मारताना चंद्रकांत कांदेकर, एक अनुभवी असे खेळाडू. धावसंख्या जाऊन पोचते ती 28 धावा. पुन्हा एकदा प्रकाश भागणे. बघूया काय करतात प्रकाश भागणे, एक नावाजलेले असे गोलंदाज. खरोखरच उत्तुंग अशी गोलंदाजी करतायत. तितकीच उत्कृष्ट अशी फिल्डिंग दमामी लेजंड कडून. पुन्हा एकदा स्ट्राईक साठी
दिनेश हरावडे. एक नावाजलेला असा फलंदाज दिनेश हरावडे. बघूया आणि बघूया पुढच्या चेंडूवरती काय करतात. चौकार मारतात की षटकार. एक उत्तुंग असा शॉट बघूया आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल मला वाटतंय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रकाश भागणे यांच्याकडून आणि 2 षटकांसह धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 धावा. एक उत्कृष्ट अशी फलंदाजी म्हणावी लागेल तामुंड लेजंड संघाकडून, कारण अजूनही एकही विकेट न घालवता मला वाटतं त्यांनी 2 षटकांच्या सावधान धावसंख्या त्यांनी 30 धावांवरती पोहोचून ठेवले. आपली एक सन्मानजनक असा स्कोर म्हणावा लागेल. आणि गोलंदाजीसाठी आले ते तात्या, अर्जुन तात्या. बघूया एक अनुभवी असे गोलंदाज ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये चांगल्या बॅट्समनना आपल्या गोलंदाजीवरती नाचवलं होतं, असे एक कॉमेडी मॅन मला वाटतं आपल्या समोर आहेत गोलंदाजीसाठी अर्जुन निकम. खरोखरच या खेळाडूचा अनुभव जर तुम्ही पाहिला तर त्यांच्या काळात त्याने खूप मोठे मोठे असे दस्ताने मला वाटते पहिल्यांच्या दिशेने पाठवलेत. असे एक मोठे असे नाव आपल्या समोर नावारूपाला आलेले. बघूया कशी गोलंदाजी करतायत ते अर्जुन निकम. उत्कृष्ट असा पहिला चेंडू बघूया. पहिल्या चेंडूवरती मारलेला हा शॉट बघूया. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी आणि मला वाटतं 2 धावेवर समाधान मानावं लागेल दिनेश हरावडे यांना. गोलंदाजी करतायत ते अर्जुन निकम आणि स्ट्राईकला दिनेश हरावडे. बघूया अर्जुन निकम यांचा पुढचा चेंडू दिनेश हरावडे यांच्यासाठी आणि एक सुंदर असा शॉट आणि तितकीच सुंदर अशी फिल्डिंग म्हणावी लागेल आनंद हरावडे आहेत मला वाटतं तिथे. खरोखरच अनुभवी अशी ही फिल्डिंग म्हणावी लागेल त्यांची. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 बिनबाद 33 अशी धावसंख्या आणि स्ट्राईक साठी आता आलेले आहेत एक अनुभवी खेळाडू. बघूया समोर पण अनुभव आणि समोरही अनुभव. बघूया बॉलिंग बॅटिंग एक स्लोअर असा चेंडू सुंदर अशी गोलंदाजी. बघा आम्ही पहिलेच बोललो होतो आणि काहीसा मला वाटतं पंचांचा निर्णय नो बॉलचा इशारा देतात अंपायर विकास जाधव. मला वाटतं चांगले बॉलिंगचे प्रदर्शन करत होते परंतु काहीशी चूक करताना मला दिसते मैदानामध्ये अर्जुन निकम यांच्याकडून. बघूया पुन्हा एकदा स्लोअर वन परंतु अंपायरचा इशारा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. बघा अर्जुन निकम यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे आपल्याला. एक यॉर्कर लेनचा चेंडू टाकलाय काही न समजले चेंडू. आणि यानंतरचा सामना होईल तो शार्वी 11 आणि महालक्ष्मी 11 या 2 संघांच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. यापुढे होणारा सामना पुन्हा एकदा अर्जुन निकम एक जबरदस्त मला वाटतं पल्लूस्कूप मानले जात होते चंद्रकांत कांदेकर परंतु काहीसा न समजलेला चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी करतायत ते अर्जुन निकम. बघा एक नावाजलेला गोलंदाज आहे त्यांच्या काळातील अर्जुन निकम हे आणि तितकेच अनुभवी असे बॅट्समन चंद्रकांत कांदेकर. अनुभवासमोर अनुभव काय करतोय बघूया. पुन्हा एकदा मला वाटतं पंचांचा निर्णयाची वाट बघूया आपण. एक स्वर मारा आणि एक चौकार या अशा 5 धावा धावसंख्या जाऊन पोचते 40 धावा. खरोखरच हा लेजेंडचा सामना आहे परंतु आपल्याला अनुभव काय असतो तो या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक हलकासा असा कट केलाय. एक धावसंख्या होते 41 धावा. एक सन्मानजनक असा स्कोर मला वाटतंय. एकही गडी बाद न झाला अजून तामण संघाचा.
आणि काय सुंदर असा शॉट मारलाय, बघूया किती धाव घेतात ते. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी, तिसरी धाव पूर्ण आणि बॉलच्या पाठीमागे चंद्रकांत मला वाटतं शिगवण. धावसंख्या होती ती 43 धावा. तामोन लेजंड संघाने 3 ओव्हरमध्ये धावसंख्या केली होती 43 धावा. दमामे लेजंड संघाला 44 धावांचं असं आव्हान ठेवलं होतं तामोन संघाने. एक सन्मानजनक असा स्कोअर. बघूया या स्कोअरचा पाठलाग कसा करतायत ते दमामे लेजंड संघ. मला वाटतं खूप मोठे मोठे बॅट्समन आपल्याला त्यांच्यामध्ये दिसत आहेत दमामे लेजंड संघामध्ये. अर्जुन निकम, आनंद हरावडे, मारुती शिगवण आणि यापुढे होणारा सामना शार्वी 11 विरुद्ध महालक्ष्मी 11 यांच्यामध्ये हा टॉस होतोय. बघूया सेकंड लीगचा सामना आहे, बघूया काय होतंय ते. आणि शार्वी 11 या संघाने टॉस जिंकलेला आहे. लवकरात लवकर आपला निर्णय सांगायचा शार्वी 11. वेळ फार खूप कमी आहे आपल्याकडे. यापुढे होणारा सामना शार्वी 11 विरुद्ध महालक्ष्मी 11. एक असा उत्तुंग आपल्याला सामना पाहायला मिळेल, कारण ज्या दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यामध्ये पराभव पत्करला होता, आता मला वाटतं घायाळशेर मला वाटतं बाहेर येईल आता दोघांमधून. आणि शार्वी 11 संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. आणि मला वाटतं तामोन लेजंड संघाने लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे, कारण दमामे लेजंड संघाचे दोन्हीही बॅट्समन एक नावाजलेले असे फलंदाज ज्यांनी खूप मोठमोठे सामने आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेऊन आपल्या संघाला आपल्या काळामध्ये खूप मोठं असे योगदान देऊन सामने जिंकवलेत असे गणेश जाधव. हे खरोखरच नाव खूप मोठं आहे गणेश जाधव. कारण मला असं वाटतं की आम्ही खूप लहान होतो, 8वी 9वीला या काळामध्ये आम्ही असू, आमची स्वतः प्रॅक्टिस घ्यायचे आणि स्वतः ते मला वाटतं टीम भरायचे गणेश जाधव. आणि आमचं नाव गणेश जाधवांनी मोठं केलं त्या काळात. खरोखरच आमचे कॅप्टन असायचे गणेश जाधव, त्यांच्यासाठी खरोखर टाळ्या होऊन जाऊ द्या. आज हा खेळाडू आम्हाला स्वतः पाहायला मिळतो आमच्या समोर. काही कारणास्तव त्यांनी मध्ये क्रिकेट बंद केलं होतं, पण आज आपल्या समोर आलेत ते असे गणेश जाधव. आणि मला वाटतं आम्ही ज्या वेळेस खेळायचो तेव्हा गण्यादाने मला वाटतं गोळा चालू केला होता. गोळा 5 वाला गोळा असायचा. किरण राहुल यांना आणि महेश जाधव यांना अजून तो आठवतोय मला वाटतं गोळा. खरोखरच त्या गोळ्याची चव आणि गण्यादाची बॅटिंग आज बघायला मिळेल आपल्याला. या आपल्या DTPL या स्पर्धेसाठी ज्यांनी देणगी दिले त्या देणगीदारांची नावं घेतोय मी. संदीप सुरेश शिंदे यांच्याकडून 500 रुपये. संदीप सुरेश शिंदे यांनी स्टेजवरती यायचं आहे, त्यांचा सत्कार करतील. पुढील प्रतीक भागणे यांच्याकडून 501. रोहित शांताराम भुवड, रोहित शांताराम भुवड 501. संकेत हरावडे भडवळे यांच्याकडून 501. विराज नितीन पारदले पांगारी देऊळवाडी 555. स्वामी समर्थ यांच्याकडून 5500 रुपये आलेत. सुधाकर अरविंद तुप्पट, कैलासवासी सचिन सुधाकर तुप्पट यांच्याकडून 1111 रुपये. रोहित तुप्पट जर कुठे आले असेल तर स्टेजवरती यायचं आहे. रोहित तुप्पट. त्याच्यानंतर संगीत बोथरे मंडणगड 1000 रुपये. नाही ना. तामण बौद्धवाडी यांच्याकडून 1111. तामण बौद्धवाडीचे कोणी कार्यकर्ते असतील तर त्यांनी यायचं आहे. कमलेश पवार त्यांचा सत्कार करतील किरण राऊत. चंद्रकांत दगडू भुवड संगलट 500 रुपये.
चालू असल्या सामना लेजंड लीगचा दमामे लेजंड तामोण लेजंड बघूया. गणेश जाधव यांनी जर षटकार मारला तर दिनेश बारे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आले. 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि चंद्रकांत नाना शिगवण 500 रुपये यांचा सत्कार करतील अनिल मोगरे. चंद्रकांत शिगवण आणि धावसंख्या होते ती 7 धावा. बघूया गणेश जाधव आणि मारुती शिगवण. विराज बालकृष्ण घाणेकर यांच्याकडून 111 रुपयाचं पारितोषिक आले आपल्यासाठी. त्यांचा सत्कार करतील रोहन मंगल. आराध्य योगेश लांजेकर यांच्याकडून 555 रुपये आलेले आहेत. त्यांच्याकडून आले असेल त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे. तेजस्विनी राजेश बंगाल 501. नरेश विजय मोगरे 501. संतोष बारको हरावडे 501. अर्णव प्रकाश बारे 555. अर्जुन जानू निकम 1111 रुपये. सहकारी एकता ग्रुप तामोड यांच्याकडून 1111. स्नेहल ऋषा लक्ष्मण बोबले 1101. किसन दौलत राऊत 501. स्वराली कैलास धनावडे 501 रुपये. दिनेश हरावडे 200 रुपये. खरोखरच या सर्वांचं DTPL कमिटीतर्फे अभिनंदन करतो. आणि आता चालू असलेला सामना लेजंड लीगचा व्हाईट बॉलचा इशारा अंपायर विकास जाधव यांच्याकडून स्ट्राईक करतात ते गणेश जाधव यांच्याकडे खूप मोठं पारितोषिक आहे. जर षटकार मारला तर दिनेश बारे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. 5001. आणि काहीसा न समजले चेंडू गणेश जाधव यांना. गणेश जाधव खरंच एक नावाजलेले असे फलंदाज आहेत. नॉन स्ट्राईकला अनंत हरावडे आणि गोलंदाजी करतायत ते दिनेश हरावडे. बघूया 2 हरावडे 1 जाधव. बघूया काय करतायत ते. विजय विटमल कुठे असतील तर त्यांनी माईक जवळ यायचं आहे. 1 धाव आणि या 1 धावेनंतर धाव संख्या होते ती 11. चालू असल्या सामना आणि पहिलं षटकानंतर पहिलं षटक चालू. धाव संख्या होती ती 11. आता स्ट्राईकला अनंत हरावडे एक नावाजलेला अनुभवी असा खेळाडू अनंत हरावडे. बघूया काय करतात ते अनंत हरावडे. नॉन स्ट्राईकला गणेश जाधव. काय झालं गणेश जाधव यांनी मला वाटतं रिटायरमेंट घेतले. त्यांच्या षटकाराची आतुरता होती परंतु गणेश जाधव काहीसे रिटायरमेंट घेताना दिसतात. आता स्ट्राईक साठी आले ते अर्जुन निकम. खरोखरच एक मोठं असं नाव आपल्या समोर दिसतंय ते अर्जुन निकम. त्यांची यष्टीदक्षी बघितली आपण तर मला वाटतंय आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी. विजय बंगाल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. शिवांश अनंत रेमजे यांच्याकडून 501. अंपायर काय झालं अंपायर. रन किती रन काय नाही. ठीक आहे बघूया. दिनेश हरावडे स्ट्राईकला अर्जुन निकम. काय शॉट मारलाय बघा. जबरदस्त असा शॉट. तितकी उत्कृष्ट अशी फिल्डिंग. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धाव संख्या जाऊन पोहोचते 14 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती. धाव संख्या 14. दुसरे षटक प्रगतीपथावरती. धाव संख्या होती 14. मला वाटतं स्पिन गोलंदाज आहे दिनेश. काय शॉट मारलाय अर्जुन निकम. याला म्हणतात पॉवर आणि पॉवर दाखवली अर्जुन निकम यांनी. मित्रांनो वाघ जेव्हा पिसाळतो ना तो खरा वाघ म्हणजे अर्जुन निकम.
मला वाटतं त्या बॉलाला फाडून टाकले अर्जुन निकम यांनी आणि त्यांच्या बॅटमधून हा चौकार. आणि अर्जुन निकमने जर षटकार मारला तर त्यांचे सुपुत्र रोहित निकम यांच्याकडून 5,555 रुपयाचे पारितोषिक आले. बघूया पुन्हा एकदा एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेसाठी, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. मला वाटतंय बघूया काय होतंय ते. तिसऱ्या धावेसाठी आणि तिसरी धाव घेण्यासाठी पण खाली पोहोचलेत मला वाटतंय. नॉन स्ट्राईकचं लक्ष नसताना परंतु एक विकेट जाते रनआउटच्या स्वरूपात. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा. 2 ओव्हरच्या जाऊन धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावा. आता मला वाटतंय बॅटिंग साठी गेलेत ते प्रकाश भागणे. प्रकाश भागणे बॅटिंग साठी गेलेत. नॉन स्ट्राईकला अर्जुन निकम आहेत आणि स्ट्राईकला प्रकाश भागणे. आणि तामण लेजन संघाकडून तिसऱ्यासाठी घेऊन येतो तो निलेश पवार. मला वाटतं सगळे स्पिनरच दिसत आहेत. मला वाटते दिनेश हरावडे हे सुद्धा स्पिनर होते, निलेश पवार पण स्पिनर आहेत. सगळे मला वाटतं कॅरम बोर्ड लागणारे बॉलर आहेत. बघूया एक मिस्ट्री गेंदबाज दिसतोय निलेश पवार. आणि स्ट्राईक साठी आहेत ते प्रकाश भागणे. वाईड बॉलचा इशारा अंपायरचा. धावसंख्या होती ती 21 धावा. एक बॉल टाकला, पहिला डॉट गेला. बघूया पुढचा चेंडू. आणि काय शॉट मारले बघा, याला म्हणतात अनुभव. प्रकाश भागणे यांचा गोलंदाजी सुद्धा केली होती, चांगली गोलंदाजी केली होती. आणि एक चौकार सुद्धा मारला आपल्या बॅट मधून. म्हणजे पूर्णपणे मला वाटतंय एक ऑलराऊंडर आपण पाहतोय बॅटिंग साठी. नॉन स्ट्राईकला अर्जुन निकम. अर्जुन निकम साठी खरंच खूप मोठं प्राइस त्यांच्या पुत्राने दिलंय. जर षटकार मारला तर 5,555 रोहित निकम यांच्याकडे. रोहित निकम 5,555 पहिले ते स्टेजच्या इथे आणून ठेवायचे आहेत. खरोखरच मला वाटतं अर्जुन निकम मारतील. बघूया स्ट्राईक साठी अर्जुन निकम एक बघत असताना काय करतो बघूया. आणि अंपायरचा इशारा, वाईड बॉलचा इशारा. मला वाटतं अर्जुन निकम षटकार मारण्याच्या नादातच आहेत. मला वाटतं ते स्ट्राईक सुद्धा सोडत नाहीयेत. एक वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या होते ते 28. स्ट्राईक साठी प्रकाश भागणे एक नावाजलेले असे फलंदाज. पुन्हा एकदा वाईड, काहीसे भरकटलेले गोलंदाज निलेश पवार. बघूया धावसंख्या होती ती 29 धावा. अजूनही विजयासाठी 14 धावांची गरज. पुन्हा एकदा वाईड बॉल, पुन्हा एकदा भरकटलेली गोलंदाजी. मला वाटतं त्यांचा बॉल स्विंग होत नाहीये निलेश पवार यांचा. कटर बॉलर आहेत ते, दोन्ही साईडने कटर करतात बॉल. परंतु आज त्यांना काहीसा त्यांच्या गोलंदाजीला एक चांगला असा भेद भेटत नाहीये. काय करतील बघूया निलेश पवार. मला वाटतं गोलंदाजी चेंज करतायत. त्यांचा तालमेल थोडासा बसत नाहीये बॉलावरती. बघूया आता स्ट्राईकला अर्जुन निकम 5,555. रोहित निकम तयार ठेवा. 5,555. आणि काही सण समजले सुरू. बघा हा तिसरा गोलंदाज आलाय. तिसरा गोलंदाज सुद्धा स्पिनर आहे. म्हणजे तामोण लेजंड संघामध्ये सगळे स्पिनर, मुथय्या मुरलीधर यांसारखे हे स्पिनर सगळे. आणि समोर एक उंच असा खेळाडू षटकाराच्या दिशेने मारले चेंडू. सुंदर अशी फिल्डिंग दिनेश हरावडे यांच्याकडून. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेसाठी अर्जुन निकम धावत आहेत. प्रकाश भागणे रन घेण्याच्या नादात नाही आहेत, परंतु तरीही एक रन घेतलाय. बघूया 2 धावा पूर्ण. पुन्हा एकदा अर्जुन निकम. रोहित निकम अजूनही 5,555 तयार ठेवा. बघूया स्ट्राईक साठी अर्जुन निकम. आणि मारलाय, उंच मारलाय, उत्तुंग गेलाय. बघूया बाहेर जातो काय. आणि झेल सोडतोय तो दिनेश हरावडे. आणि हा सामना मला वाटतंय
षटकाची समाप्ती होते. हा सामना तामोन लेजंड संघ हा विजयी झालाय. तरी विजयी संघाचे खूप खूप आभार. यापुढे होणार सामना शार्वी 11 आणि महालक्ष्मी 11. शार्वी संघाला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आपली लवकरात लवकर. कॅप्टन दिनेश हरावडे, सतीश पड्याल, एक मोठा असं नाव, क्रिकेटच्या दुनियेतलं सगळ्यात मोठं नाव सतीश पड्याल. शार्वी 11 या संघाने त्वरित लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. खरोखरच अर्जुन निकेवाने एक चांगली फलंदाजी केली. जर षटकार मारला असता तर आम्हाला सुद्धा बरे वाटलं असतं, परंतु 5,555 रुपये तरी सुद्धा मिळाले असते.